आता मी जस्ट रूमवर पोचणार आहे. वाजलेले आहेत 9:45, 9:45. ठीक आहे, रूमला चाललेलं आहे. गणपती बाप्पा. आता रूमवर जायचं, फ्रेश व्हायचं, परत आवरायचं, जेवायचं, खायचं, परत सकाळी रेडी होऊन 6:30 वाजता उठून साईटवर निघून जायचं. हीच लाईफ आहे आपली. ठीक आहे, जेव्हा जिम्मेदारी खांद्यावर येते तेव्हा कळून जाते की आपली लाईफ वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण एन्जॉय करा, प्रत्येक लाईफ एन्जॉय करा. हसत राहा, खेळत राहा. मित्र बनवले आहेत, मित्रांसोबत चांगले संबंध ठेवा. ठीक आहे, सुखादुःखात एकमेकाला साथ द्या. मित्रच आहेत ते शेवटी आपल्याला साथ देणार आहेत. एन्जॉय करा, पैसे कमवा वेचून, पण मित्रांसोबत फिरायला जा, लाईफ एन्जॉय करा. ठीक आहे, जेवढे पैसे कमवलेत त्यातले थोडाफार लाईफमध्ये यूज करून एन्जॉय करा. आपण आता रूममध्ये पोचतो आहे. रूममध्ये पोचल्यानंतर काय, डेलीची लाईफ तीच रुटीन चालू. आता फ्रेश व्हायचं. रूममेट आलेले आहेत. रूममेट माझ्यापेक्षा सिनियर आहेत. ते पोचलेला आहे जस्ट आपण रूममध्ये. आणि आपले रूममेट गणेश सर, दानोळीकर जस्ट वाजले किती वाजले? 10 वाजले. आवरा, आपल्याला जेवायचं आहे मस्त. आणि जेवणे, झोपणे, वॉशिंग मशीनला कपडे लावणे. शर्ट कधी घेतलं? जुना शर्ट आहे तो. बरं आहे काय? एकदम कसा आहे? कंस्ट्रक्शन लाइन बेबी, कंस्ट्रक्शन लाइन. हबीबी कभी भी हम अवेलेबल, ओनली कॉल. रोमोज आता मस्त वेगळी. काय जेवण काय? नॉनव्हेज असेल. आज शुक्रवार आहे, पैसे दिले आहेत मेसला. आज शुक्रवार बेत मटणाचा नाही, चिकनाचा बेट आहे. गावाला गेल्यानंतर आपण तांबडा पांढरा उडूया, काय विषय नाही. डिसेंबर जवळ येतोय, डिसेंबरचं प्लॅनिंग बनवा. डिसेंबर जवळ येतोय, एन्जॉय करा लाईफ. सो गुड बाय, भेटू नेक्स्ट टाईम.